आज मी भेटले 100 वर्षांच्या आजीला. नमस्कार, मी तेजा आणि आज बबडीला घेऊन आम्ही निघालोय माझ्या आजोळी. बबडी पण खुश होती कारण ती तिच्या पणजीला भेटणार होती, जिने तिला 1 वर्षांची होईपर्यंत सांभाळलं होतं. आणि हिला ना प्रवासात बरोबर झोप येते. अर्ध्या तासातच आम्ही शिरडोनमध्ये पोहोचलो. तिथे आजीसाठी खाऊ घेतला आणि खाऊच्या वासानं बबडी पण लगेच जागी झाली. तर माझी आजी राहते मळ्यात, त्यामुळे तिकडे जायला असा कच्चा रोड आहे आणि आम्हाला जायला पूर्ण सूर्यास्त होत आलेला, त्यामुळे अशा शेळ्या मेंढ्या पण सारख्या आडव्या येत होत्या. आम्ही घराजवळ पोहोचलो तर आजी वाटच बघत थांबलेली. गेल्या गेल्या तिने बबडीला मिठीत घेतलं, पण इकडं बबडीची नजर मात्र नुसती आजीसाठी आणलेल्या खाऊवरच होती. चोर बघा कसा खाऊ घेऊन पळत सुटलाय. त्यानंतर मी गेले तिथल्या शेजारच्या आजीकडे, जिचं वय आता जवळपास 100च्या आसपास आहे. मी लहानपणी मामाकडे राहिला होते तेव्हा आजूबाजूला सगळ्यांचीच लाडकी होते, त्यामुळे इतक्या वर्षांनी बघून तिला फार आनंद झालेला. एवढी प्रेमळ पिढी आपल्याला परत नाही भेटणार, त्यामुळे ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती जपावी. आता या सगळ्यात खंत वाटते ती केवळ माझ्या मामांची आणि आजोबांची. ते या जगात नसले तरी त्यांची आठवणी मात्र कायम आमच्या हृदयात तशाच आहेत.